ग्लॅमर इंडस्ट्री हे एक असं क्षेत्र आहे जिथे प्रत्येक कलाकाराचं मोठं स्टार बनण्याचं स्वप्न असतं। असंख्य कलाकार या क्षेत्रात काम करण्यासाठी येतात, पण त्यापैकी मोजक्याच लोकांचं इथे नशीब फळफळतं। इंडस्ट्रीत असे कलाकार आहेत जे आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रचंड यशस्वी झाले, आणि दुसरीकडे काही जण असेही आहेत ज्यांना अपेक्षित असं यश न मिळाल्याने ते दुसऱ्या क्षेत्राकडे वळले। आता या सगळ्यात तिसरा गट एक असाही आहे ज्यामध्ये ठराविक कलाकारांनी यश आणि ग्लॅमर यांची मनसोक्त चव चाखली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहून या सर्वांपासून दूर जात अध्यात्माकडे वळण्याचं ठरवलं। या यादीतलं ताजतवानं नाव म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णी। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमध्ये तिने संन्यास घेतला आणि किन्नर आखाड्याची ती महामंडलेश्वर बनली। फक्त ममताच नाही तर इतरही अनेक कलाकारांनी याआधी अध्यात्माचा मार्ग निवडला। त्या कलाकारांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। अभिनेत्री ममता कुलकर्णी एकेकाळी मॅगझिनवरील तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे तर कधी अंडरवर्ल्ड सोबतच्या कनेक्शनमुळे चर्चेत होती। मात्र आता ही मायानगरी सोडून साधू संतांच्या दुनियेत गेलीये। पिंडदान आणि पट्टाभिषेक या विधीनंतर ममताने भगवे वस्त्र परिधान करून संन्यास घेतलाय। एकेकाळी अत्यंत ग्लॅमरस दिसणारी ही ममता आता भगवे वस्त्र, रुद्राक्षमाळा आणि कपाळावर चंदनाचा टिळा अशा रूपात दिसतेय। किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनून ममता आता अध्यात्माच्या दुनियेत लीन झाली आहे। मात्र तिच्या महामंडलेश्वर या पदवीवरूनच वाद निर्माण झालाय। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला पदावरून काढून टाकलंय। अध्यात्माकडे वळलेले बॉलिवूडमधील आणखी एक प्रसिद्ध अभिनेते म्हणजे विनोद खन्ना। त्यांच्यासोबतच निर्माते दिग्दर्शक महेश भट, विजय आनंद हे सुद्धा ओशो म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते। विनोद खन्ना हे 1982 ते 1987 पर्यंत रजनीश यांच्या अमेरिकेतल्या आश्रमात राहिले आणि स्वामी विमोद भारती म्हणून ते तिकडे ओळखले जाऊ लागले। करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी सर्व काही सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्याप्रमाणेच महेश भट आणि देवानंद यांचे भाऊ विजय आनंद हे सुद्धा ओशोंच्या आश्रमात संन्यासी बनले होते। मात्र तिथे काही काळ राहिल्यानंतर ते पुन्हा संसारात परतले आणि नेहमीसारखं आयुष्य जगू लागले। या यादीत आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री सुचित्रा सेन। तब्बल 25 वर्षांच्या करिअरनंतर त्यांनी 1978 मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली आणि अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला। अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य रामकृष्ण मिशनच्या सेवा आश्रमात घालवलं होतं। त्यांनी देवदास, बंबई का बाबू, ममता यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या। अध्यात्माकडे वळलेल्या सेलिब्रिटींच्या यादीतील यापुढचं नाव म्हणजे बरखा मदन। एकेकाळी ही अत्यंत लोकप्रिय मॉडेल, ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री होती। मात्र बौद्ध भिक्षू बनण्यासाठी तिने कलाविश्व सोडलं। त्यानंतर बरखाने तिचं नावही बदललं। आता ती ग्याल्टेन सामटेन म्हणून ओळखली जाते। बरखा मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय होती। तिने 1994 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांसारख्यांना टक्कर दिली होती। त्यानंतर 1996 मध्ये तिने खिलाडियों का खिलाडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। 2012 मध्ये तिने अभिनय क्षेत्र कायमचं सोडलं। दलाई लामा यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या बरखाने 2012 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला। त्यानंतर बौद्ध भिक्षू बनत तिने तिचं नाव सुद्धा बदललं। याच यादीतील यापुढचं नाव आहे अभिनेत्री अनघा भोसले। अनुपमा या लोकप्रिय मालिकेत तिने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। काही वर्षांपूर्वी तिने अभिनय क्षेत्राला रामराम केला। देव आणि अध्यात्माचं कारण देत तिने हा निर्णय घेतला होता। सोशल मीडियावर तिने याबद्दलची पोस्ट सुद्धा लिहिली होती। त्यात तिने म्हटलं होतं की मी अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतलाय। तुम्ही सर्वजण आपापले कर्म करत राहा आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून तुम्ही स्वतः दूर व्हाल हे मला माहीत आहे, असं तिने त्यात लिहिलं होतं। वयाच्या 23व्या वर्षीच अनघाने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला होता। प्रसिद्ध रियालिटी शो स्टार सोफिया हयात सुद्धा ग्लॅमरचं विश्व सोडून नन बनली। सोफिया सलमान खानच्या बिग बॉस या शो मध्येही झळकली होती। त्यानंतर तिने लगेच साखरपुडा सुद्धा केला होता। मात्र जून 2016 मध्ये सोफियाने अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं जाहीर केलं होतं। नन बनल्यानंतर तिने आपलं नाव सोफिया मदर असं ठेवलं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.